मी प्रीती नाईक. अर्थशास्त्राच्या ऑनलाईन लेक्चर सिरीज मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एक अधिकारामध्ये जे मूल्य विभेदन होत असतं ते मूल्य विभेदनासाठी कोणकोणत्या अटी आवश्यक आहेत त्याचा अभ्यास करणार आहोत. या अगोदरच्या लेक्चर मध्ये आपण एक अधिकारामध्ये मूल्य विभेदन कशा प्रकारे होत असते, त्या मूल्य विभेदनाचे प्रकार कोणकोणते असतात हे पाहिलं होतं. आता आपण एक अधिकारामध्ये मूल्य विभेदनासाठी कोणकोणत्या अटी असतात त्या अटीचा अभ्यास करणार आहोत. तर मूल्य विभेदनामध्ये कोणताही उत्पादक किंवा विक्रेता हा सहजरित्या मूल्य विभेदन करू शकत नाही. त्यासाठी बाजारामध्ये विशिष्ट कंडिशन असणे आवश्यक आहे. विक्रेत्यांच्या बाबत आणि खरेदीदारांच्या बाबत सुद्धा विशिष्ट परिस्थिती असणे आवश्यक आहे. तरच वस्तूच्या बाबतीत एक अधिकारी हा मूल्य विभेदन हे करू शकतो. मग ह्या मूल्य विभेदनासाठी कोणकोणत्या अटी असणे आवश्यक आहे त्याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. मग त्यातली पहिली अट अशी आहे की बाजारामध्ये एक अधिकाराची परिस्थिती असणे आवश्यक आहे. पहिली अट काय आहे? एक अधिकाराची स्थिती. जर एक अधिकाऱ्याला बाजारामध्ये मूल्य विभेदन करायचं असेल तर त्याचा त्या वस्तूच्या बाबतीत त्या विक्रेत्याकडे एक अधिकार असणे आवश्यक आहे. एक अधिकारातच वस्तूचं मूल्य विभेदन हे घडून येऊ शकते. कारण तर एक अधिकारी त्या वस्तूचे मूल्य ठरवणारा तो एकटा असतो आणि इतर त्याला स्पर्धक नसल्यामुळे वस्तूचे मूल्य तो स्वतः ठरवत असतो आणि त्यामुळे तिथे त्याला वस्तूचं मूल्याचं विभेदन करण्याचा अधिकार प्राप्त होतो. पूर्ण स्पर्धेमध्ये अशा प्रकारे मूल्य विभेदन हे विक्रेते करू शकत नाही, कारण तिथे खूप सारे स्पर्धक असतात आणि त्यामुळे कुणीही एक विक्रेता हा बाजारामध्ये वस्तूचे मूल्य वेगळे करू शकत नाही किंवा वेगळ्या मूल्याला वस्तू विकू शकत नाही. त्यामुळे एक अधिकारामध्ये स्पर्धक नसल्यामुळे तिथे वस्तूच्या मूल्यामध्ये विभेदन करणे शक्य होत असते. म्हणून मूल्य विभेदनासाठी पहिली अट काय आहे? बाजारामध्ये त्या वस्तूबाबतचा एक अधिकार एका विक्रेत्याकडे किंवा उत्पादकाकडे असणे आवश्यक आहे. ही पहिली अट आहे. दुसरी अशी परिस्थिती बाजारामध्ये असावी लागते की पुरवठ्यावर नियंत्रण. बाजारामध्ये जो एक अधिकारी आहे त्याचा पुरवठ्यावर पूर्णतः नियंत्रण असणे आवश्यक आहे. मगच तो त्या वस्तूच्या बाबतीत मूल्य विभेदन हे घडून आणू शकतो. कारण पुरवठ्यामुळे बाजारातील वस्तूच्या किमतीवर परिणाम पडत असतो. म्हणून पुरवठा जर एका व्यक्तीच्या नियंत्रणात असेल, एका विक्रेत्याच्या किंवा उत्पादकाच्या नियंत्रणात असेल तर मात्र तो व्यक्ती हा किंवा उत्पादक हा त्या वस्तूच्या मूल्य विभेदन हे त्या वस्तूच्या बाबतीत घडून आणू शकतो किंवा त्या वस्तू एक अधिकारातील वस्तू ह्या वेगवेगळ्या किमतीला विकू शकतो. मात्र कंडिशन काय असते? त्या उत्पादकाचं किंवा विक्रेत्याचं पुरवठ्यावर पूर्णतः नियंत्रण असणे आवश्यक आहे. ही बाजारातील एक अधिकाराच्या मूल्य विभेदनासाठी आवश्यक असणारी अट आहे. पुरवठ्यावर नियंत्रण उत्पादकाचं किंवा विक्रेत्याचं असणे आवश्यक आहे. तिसरी अट अशी आहे ते बाजार हे वेगवेगळे असणे आवश्यक आहे. जे एक अधिकारातील वस्तू ज्याचं मूल्य विभेदन करायचंय, म्हणजे एक अधिकारातील वस्तू आपल्याला दोन बाजारामध्ये वेगवेगळ्या किमतीला विकायची आहे, तर एक अधिकाराला त्या वस्तूचं मूल्य विभेदन करायचं असेल तर त्या वस्तूच्या जे बाजार आहेत, जे दोन बाजार आहेत, ज्या दोन बाजारामध्ये आपल्याला वेगवेगळ्या किमतीला त्या वस्तू विकायच्या आहेत, त्या दोन बाजारामधील अंतर हे जास्त असणे आवश्यक आहे. भौगोलिक अंतर त्या दोन बाजारामधलं जास्त असणे आवश्यक आहे आणि त्या दोन बाजारातील जे ग्राहक आहेत, जे खरेदीदार आहेत, त्या खरेदीदारांमध्ये एकमेकांचा संदेशवहनाने किंवा इतर माध्यमांनी संपर्क येणे शक्य नसले पाहिजे. म्हणजेच दोन बाजारामध्ये भौगोलिक अंतर असणे आवश्यक आहे आणि दोन ग्राहकांचं संदेशवहनाने किंवा इतर माध्यमांनी संपर्क येणे शक्य नसला पाहिजे. त्यामुळे तेव्हाच त्या वस्तूंच्या बाबतीत तो एक अधिकारी हा मूल्य विभेदन करू शकतो. कारण जर भौगोलिक अंतर नसेल दोन बाजारामध्ये तर काय होईल? दोन बाजार
जवळजवळ असतील तर एका बाजारामध्ये स्वस्त वस्तू विकल्या चालली आणि एका बाजारामध्ये तीच वस्तू महाग विकल्या चालली आहे. मग स्वस्त वस्तू जिथे मिळत आहे तर ग्राहक हे तिथून वस्तू खरेदी करतील जिथे स्वस्त आहे तिथून, आणि मग जिथे महाग वस्तू मिळत आहे तिथे तिथल्या त्या बाजारातली वस्तू विकल्या जाणार नाही, अशी कंडिशन होऊ शकते. किंवा काही जे विक्रेते आहेत ते स्वस्त बाजारातील वस्तू घेऊन महाग बाजारामध्ये ती वस्तू विकल्या जाऊ शकते. मग तिथे एक अधिकाराचा लाभ होत नाही, तिथे अन्य विक्रेते त्याचा लाभ घेऊ शकतात. म्हणून दोन बाजारातील भौगोलिक अंतर हे जास्त असले पाहिजे, जेणेकरून स्वस्त बाजारातून महाग बाजारामध्ये तीच वस्तू विकल्या जाणार नाही. मग तिथेच असं जर असेल तर त्या एक अधिकाराचा तिथे मूल्य विभेदनातून लाभ होतो. म्हणून ही कंडिशन असणे आवश्यक आहे. दुसरी कंडिशन की दोन बाजारातील ग्राहकांचा संपर्क हा येणे शक्य नसावे कोणत्याही माध्यमाने, जेणेकरून दोन ग्राहकांना लक्षात आले नाही पाहिजे की कोणत्या बाजारात त्या वस्तूची किंमत किती आहे. जर ग्राहकांना हे ज्ञान झालं की एका बाजारामध्ये वस्तू स्वस्त मिळत आहे ती वस्तू आणि दुसऱ्या बाजारात तीच वस्तू महाग मिळत आहे, तर तिथे मूल्य विभेदन शक्य होणार नाही. म्हणून या दोन कंडिशन बाजारामध्ये असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर एका बाजारातून दुसऱ्या बाजारामध्ये वस्तू हस्तांतरित केल्या जाऊ नये. म्हणजे समजा स्वस्त बाजारातून महाग बाजारात वस्तू हस्तांतरित केल्या जाऊ नये, ही त्याची कंडिशन आहे. म्हणजे वस्तूच्या बाबतीत जे मूल्य विभेदन घडून आणायचं असेल एक अधिकाराला, तेव्हा बाजारामध्ये ह्या 3 कंडिशन असणे आवश्यक आहे. पहिली कंडिशन की बाजारामध्ये भौगोलिक अंतर असणे आवश्यक आहे. बाजारामधून एका बाजारातून दुसऱ्या बाजारात वस्तू हस्तांतरित केल्या जाऊ नये आणि दोन बाजारातील ग्राहकांमध्ये संपर्क येणे शक्य नसावे. अशा 3 कंडिशन मध्येच वस्तू विभेदन किंवा मूल्य विभेदन करणे हे शक्य आहे. त्याच्यानंतर चौथी कंडिशन अशी आहे की वस्तूचे स्वरूप हे भिन्न असावे. की एक अधिकाऱ्याला जर त्या वस्तूंच्या बाबतीत किंवा सेवांच्या बाबतीत जर मूल्य विभेदन करायचं असेल त्या वस्तूचे स्वरूप हे तितकेच महत्वाचे असते, म्हणजे भिन्न स्वरूपाचे असावे, जेणेकरून वस्तू ह्या एका विक्रेत्यांकडून दुसऱ्या विक्रेत्यांकडे पुनर्विक्री त्या वस्तूची होऊ नये. अशा प्रकारचे स्वरूप त्या वस्तू किंवा सेवांचे असावे, जेणेकरून मूल्य विभेदन हे शक्य होते. उदाहरणार्थ डॉक्टर आहे किंवा वकील आहेत, ह्या जे सेवा देतात तर हे सेवा गरीब व्यक्तींना कमी फी आकारली जाते आणि श्रीमंत व्यक्तीला जास्त फी आकारतात. तर इथे जे व्यक्ती स्वस्त सेवा देतात, गरीब व्यक्तीला स्वस्त सेवा मिळते म्हणून गरीब व्यक्ती हा श्रीमंत व्यक्तीला ती सेवा विकू शकत नाही. गरीब आजारी व्यक्ती आहे, डॉक्टरांनी त्याला कमी फीस मध्ये त्याची फी आकारलेली आहे, तर गरीब आजारी व्यक्ती हा श्रीमंत आजारी व्यक्तीला ती सेवा विकू शकत नाही आणि श्रीमंत व्यक्ती हा कमी फी मिळवण्यासाठी गरीब होऊ शकत नाही. तर अशा कंडिशन मध्ये इथे सेवा ही हस्तांतरित होऊ शकत नाही किंवा सेवा दुसऱ्यांना विकल्या जाऊ शकत नाही किंवा वस्तू दुसऱ्याला विकल्या जाऊ शकत नाही. अशा कंडिशन मध्येच त्या वस्तूचं स्वरूप जर असं असेल तर तिथे मूल्य विभेदन करता येते. म्हणजे एकाच बाजारात ती वस्तू एका खरेदीदाराकडून दुसऱ्या खरेदीदारांना किंवा हस्तांतरित होऊ नये अशी कंडिशन असली पाहिजे आणि अशी कंडिशन त्या वस्तूच्या स्वरूपावरून असली पाहिजे. मगच त्या वस्तूंच्या बाबतीमध्ये मूल्य विभेदन हे शक्य होते. त्याच्यानंतरची कंडिशन अशी आहे, सरकारकडून त्याला कायद्याचं परमिशन मिळाली पाहिजे किंवा परवानगी मिळाली पाहिजे, तरच तो एक विक्रेता हा त्या वस्तूच्या बाबतीत मूल्य विभेदन करू शकतो. जर विक्रेत्याला मूल्य विभेदनाची परवानगी जर मिळाली नसेल तर तो विक्रेता मूल्य विभेदन हे घडून आणू शकत नाही. म्हणून मूल्य विभेदनासाठी कायद्याने त्याला परवानगी मिळणे आवश्यक आहे, तरच तो मूल्य विभेदन घडून आणू शकतो. उदाहरणार्थ पाहता वीज महामंडळ यांना त्यांच्या ग्राहकांना वेगवेगळ्या किमतीला त्यांच्या सेवा विकणे, विजेचे दर वेगवेगळे आकारणे यासाठी कायद्याने परवानगी मिळालेली आहे.
म्हणूनच ते शेतीसाठी, औद्योगिकरणासाठी आणि घरगुती वापरासाठी वेगवेगळे विजेचे दर आकारत असतात, कारण त्यांना कायद्याने परवानगी मिळालेली आहे. मूल्य विभेदनासाठी त्यांना कायद्याने परवानगी मिळालेली आहे. अशाच प्रकारे रेल्वे डिपार्टमेंटला सुद्धा मूल्य विभेदनासाठी परवानगी मिळालेली आहे. जशी रेल्वे डिपार्टमेंट सुद्धा वेगवेगळ्या प्रवाशांना, ज्येष्ठ नागरिक असो, बालक प्रवासी असो किंवा खेळाडू असेल, यांना सुद्धा वेगवेगळ्या तिकीट दर आकारत असते. आणि जे माल वाहतूक रेल्वे आहेत, माल वाहतूक गाड्यांसाठी सुद्धा माल वाहतुकीसाठी, वेगवेगळ्या मालांच्या वाहतुकीसाठी वेगवेगळे दर ते आकारत असतात. तर ह्या वेगवेगळ्या दर आकारण्याचे त्यांना कायद्याने परवानगी मिळालेली असते. त्यामुळेच तिथे मूल्य विभेदन हे शक्य होत असते अथवा मूल्य विभेदन शक्य झाले नसते. त्याच्यानंतर नंतरची अशी अट आहे की जे उपभोक्त्याचं अज्ञान, तर बाजारामध्ये जे उपभोक्ते आहेत त्या उपभोक्त्याचं अज्ञानामुळेच एकाधिकारामध्ये मूल्य विभेदन हे शक्य होते. कारण जे खरेदीदार असतात, उपभोक्ते म्हणजे खरेदीदार, त्या खरेदीदाराला जर बाजारामध्ये कोणती वस्तू कोणत्या बाजारामध्ये स्वस्त मिळत आहे किंवा कोणत्या बाजारात ती वस्तू महाग आहे हे जर त्याला माहिती त्याला ज्ञात असलं किंवा माहिती असलं तर काय होईल, तो स्वस्त बाजारामध्ये जिथे स्वस्त वस्तू मिळेल तिथे जाऊन खरेदी करेल, जिथे महाग मिळेल तिथे तिथली वस्तू खरेदी कमी होईल त्याची. तर अशा प्रकारे विक्रेत्याचे, खरेदीदाराचे जे अज्ञान असते त्या अज्ञानाचा फायदा घेऊन एक अधिकारी हा वस्तूच्या मूल्यामध्ये फरक करत असतो, वस्तूचं मूल्याचं विभेदन करत असतो. ती वस्तू वेगवेगळ्या मूल्याला विकत असतो. कारण काय, कारण तिथे जे खरेदीदार असतात त्या खरेदीदारांचं अज्ञान तिथे असतं, त्या अज्ञानाचा फायदा ते एक अधिकारी घेत असतात. म्हणूनच मूल्य विभेदन तिथे शक्य होत असते. नंतरची अट अशी आहे, विवेकशीलतेचा जर अभाव असेल तर मात्र तिथे वस्तू विभेदन शक्य होते. म्हणजे जे उपभोक्ते आहेत, जे ग्राहक आहेत, त्या ग्राहकांमध्ये काय चूक आहे, काय बरोबर आहे, त्यांना कोणती वस्तू घ्यावी, कोणती वस्तू कोणत्या किमतीला घ्यावी, याचं जर विवेकशील, याचा जर तर्कसंगत जर तो लावत नसेल उपभोक्ता, कोणती वस्तू चांगली आहे, कोणती वस्तू खराब आहे, याचा जर तर्कसंगत जर तो उपभोक्ता लावत नसेल तरच तिथे मूल्य विभेदन शक्य होत असते. म्हणून उपभोक्ता हा तर्कसंगत नसावा किंवा तो विवेकशीलतेचा अभाव जर असेल ग्राहकांमध्ये तर तिथे मूल्य विभेदन शक्य होत असते. त्याच्यानंतर एकसमान वस्तूचा अन्य उपयोग, म्हणजे समजा जे वस्तू आणि सेवा एक अधिकारी विकत असतो त्या एकाच प्रकारच्या वस्तू आणि सेवांचा अन्य वेगवेगळ्या प्रकारे त्याचा जर उपयोग होत असेल तर मात्र तिथे मूल्य विभेदन शक्य होते. कारण समजा रेल्वे आहे, रेल्वे या सेवेचा वेगवेगळ्या कारणासाठी उपयोग होत असतो. माल वाहतुकीसाठी उपयोग होतो, प्रवासांसाठी वाहतुकीसाठी उपयोग होत असतो. तर या रेल्वेचा प्रवासांसाठी जो दर आकारला जातो वाहतुकीचा तो वेगळा असतो, माल वाहतुकीचा जो दर आकारला जातो तो वेगळा असतो. तर इथे मूल्य विभेदन का शक्य झालेलं आहे, कारण एकाच सेवेचा वेगवेगळा उपयोग होत आहे. विजेचा सुद्धा एकाच प्रकारची सेवा आहे पण त्याचा वेगवेगळ्या कारणासाठी उपयोग होत असतो. उदाहरणार्थ शेतीसाठी विजेचा उपयोग होतो, घरगुती उपकरणांचा वापरासाठी विजेचा वापर होत असतो, औद्योगिकरणासाठी विजेचा वापर होत असतो. तर इथे वीज महामंडळ वेगवेगळ्या कारणासाठी वेगवेगळे दर आकारू शकते, कारण एकाच प्रकारच्या सेवेमध्ये वेगवेगळ्या प्रकारे त्याचा उपयोग घेता येऊ शकते. म्हणूनच उपयोगामध्ये विविधता असली तर मात्र बाजारामध्ये मूल्य विभेदन हे घडून येऊ शकते. त्याच्यानंतर वाहतुकीचा तफावत, जर वाहतुकीच्या कारणाने सुद्धा जे एक अधिकारी आहेत ते वेगवेगळ्या मूल्याला त्यांच्या वस्तू विकत असतात. म्हणजे वाहतुकीच्या अंतराच्या फरकाने सुद्धा मूल्यामध्ये विभेदन केले जात असते, म्हणजे वेगवेगळ्या मूल्याला त्या वस्तू विकल्या जात असतात. तर ज्या वस्तू जिथे उत्पादित केल्या जातात तिथून जर बाजारपेठेचं अंतर हे दोन बाजारपेठा आहेत वेगवेगळ्या
आणि त्या दोन बाजारपेठेच्या जे अंतर आहे कारखान्यापासून किंवा उत्पादन ठिकाणापासून, तर त्या वेगवेगळ्या ठिकाणानुसार तिथल्या वस्तूच्या किमती ह्या बदलत असतात. जवळ जे कारखान्यापासून किंवा उत्पादनापासून जे जवळचं बाजारपेठेतील अंतर आहे तिथे त्या बाजारपेठेत वस्तू ती स्वस्त मिळून जाईल, किंवा जे अंतर ज्या बाजारपेठेचं अंतर खूप जास्त आहे तिथे त्या बाजारपेठेमध्ये तीच वस्तू थोडीशी महाग विकल्या जाईल, त्याचा दर हा थोडा जास्त लागेल. कारण दोन बाजारपेठेमध्ये अंतर हे कमी अधिक आहे, म्हणजे त्या अंतरानुसार तिथील वस्तूंचं, समान वस्तूंचं जे मूल्य आहे ते वेगवेगळं आहे. अशा प्रकारे वाहतुकीच्या दरामधून सुद्धा, वाहतुकीच्या अंतरावरून किंवा वाहतूक खर्च कमी अधिक लागल्यामुळे सुद्धा तिथे मूल्य विभेदन होत असते. जे जवळ बाजारपेठ आहे तिथे वाहतूक खर्च कमी लागतो म्हणून तिथे वस्तू स्वस्त असते. जे लांब असतात बाजारपेठ, अंतर असतं बाजारपेठेत, तिथे वस्तू ही महाग विकल्या जाते, कारण तिथे वाहतूक खर्च हा जास्त लागला असतो. म्हणून वाहतूक खर्चानुसार मूल्य विभेदन हे शक्य होत असते. नंतरचा अट अशी आहे की क्रय शक्तीमध्ये भिन्नता. तर जर जे उपभोक्ते आहेत, जे ग्राहक आहेत, त्यांच्या जे उत्पादन आहे त्या उत्पादनामध्ये भिन्नता जर असेल तर तिथे सुद्धा वस्तूच्या मूल्यामध्ये फरक करता येतो किंवा मूल्य विभेदन करता येत असते. कारण जिथे ग्राहकांचे उत्पन्न वेगवेगळे असते तर त्या वेगवेगळ्या उत्पन्नानुसार त्या ग्राहकांना वस्तू ह्या वेगवेगळ्या किमतीमध्ये विकल्या जाऊ शकतात. म्हणूनच तिथे मूल्य विभेदन हे घडून आणल्या जाऊ शकते. उदाहरणार्थ पाहता, कधी कधी ज्या काही सेवा असतात त्या सेवा अज्ञानाच्या आधारे गरीब व्यक्तींना जास्त किमतीमध्ये विकल्या जातात आणि श्रीमंत वर्गांना त्या वस्तू ह्या कमी दरामध्ये दिल्या जातात. तर अशा प्रकारे उत्पन्नानुसार सुद्धा वस्तूंच्या मूल्यामध्ये विभेदन करता येऊ शकते. अशा प्रकारे आपण आज अशा काही कंडिशन्स पाहिल्या किंवा अशा काही बाजारातील स्थिती पाहिल्यात, ज्या स्थितीनुसार बाजारामध्ये मूल्य विभेदन हे घडून आणल्या जाऊ शकते. याच स्थिती जर बाजारात असल्या तरच मूल्य विभेदन शक्य होते, अन्यथा मूल्य विभेदन हे शक्य होत नाही. म्हणजेच कोणताही एक अधिकारी हा सहजतेने बाजारामध्ये मूल्य विभेदन घडून आणू शकत नाही. त्यासाठी विशिष्ट कंडिशन आवश्यक आहेत, त्यासाठी काही उपभोक्त्यांच्या अटी आवश्यक आहेत. म्हणजे ग्राहकांसाठी काही अटी असतात की ग्राहक आपल्याला त्या पद्धतीचे असले पाहिजे जेणेकरून उपभोक्त्याला, विक्रेत्याला हे मूल्य विभेदन घडून आणले जाऊ शकते. विक्रेत्यांमध्ये काही कंडिशन अशा असल्या पाहिजे जेणेकरून विक्रेता हा मूल्य विभेदन घडून आणले जाऊ शकते. आणि कधी वस्तूचे स्वरूप सुद्धा तशी असले पाहिजे जेणेकरून एकाधिकाऱ्यांना मूल्य विभेदन घडून आणता आले पाहिजे. आणि कधी कधी बाजारामध्ये एकाधिकार, पुरवठ्यावर नियंत्रण, अशा प्रकारचे कंडिशन हे बाजारपेठेतील अंतर, तर अशा प्रकारच्या कंडिशन हे बाजारामध्ये असल्या तरच मूल्य विभेदन हे घडून आणल्या जाऊ शकते. तर यातून आपल्याला असं लक्षात आले की एकाधिकारामध्ये मूल्य विभेदन हे कोणकोणत्या अटीच्या आधारे केल्या जात असते.